हाय गाईज, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या गावाशेजारी जी नदी वाहती गोदावरी नदी, तर तिच्या कडेला आपण आलेलो आहे संध्याकाळच्या वेळेत. त्यावेळेस ऊन खाली जातं, दिवस जायचा वेळ होतं. तर बघू शकता तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू एकदम मस्त वाटतोय मित्रांनो. आणि आम्ही दोघं जण आलो आहेत, माझा मित्र आणि मी. आणि तो बघा फोन संग काय करतो आहे, आणि त्याच्या नादात त्याने फोन पाडला बी आहे. आणि या इथं जवळच पाणी, त्याच्यात जर पडला तर त्याचा फोन गेला. रिकामी उद्योग करत राहतो तो. तर आम्ही आता दोघी इथं मस्तपैकी व्ह्यू बघण्यासाठी आलोय. बघू शकता एकदम मस्त वाटतं मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस. पाणी वगैरे एकदम मस्त वाहतं, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो हे जे बेट आहे, या बेटच्या या साईडनं ही छोटी नदी वाहते मित्रांनो. आमचं घर इथून ती टाकी दिसते तुम्हाला, त्या टाकीपाशी घर आहे. ज्यावेळेस जास्त पूर येतो मित्रांनो, तर आमच्या घरापर्यंत अक्षरशः पाणी येतं मित्रांनो. आणि या नदीला खूप मोठा पूर येतो पावसाळ्यामध्ये. आणि आता पावसाळाच लागेल आहे, पण सध्या पाऊस थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे आता पाणी कमी आहे. तर ही तुम्ही छोटी नदी बघू शकताय. आणि हिच्या शेजारी ही मोठी नदी मित्रांनो. आणि हे मध्येच बेट आहे. आता ते लय पहिले जुन्या काळी लय मोठं बेट होतं, पण आता ज्यावेळेस पूर येतो ना मित्रांनो, तेव्हा इथपर्यंत झाडे होते. आणि आता इथून खंगळून तर तिथपर्यंत गेले. आणि आता काही दिवसांनी जास्त पूर आल्यानंतर ते बी जाऊ शकताय, काय सांगता येत नाही मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, एकदम मस्त वाटतं मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस. तर आता आपण तो म्हणतोय थोडंसं पुढं जाऊया, तर चला आपण जाऊया त्याच्या पाठीमागं काय म्हणतोय काय नाही तो. तर चला जाऊया मित्रांनो. आणि या नदीत मित्रांनो मासे पण खूप मोठमोठाले आहेत, अक्षरशः 10-1 फुटाचे लांबीला मासे मित्रांनो या नदीमध्ये. बरं एवढं आहे की मगर वगैरे नाही आहे मित्रांनो याच्यामध्ये, फक्त मासेच खूप मोठमोठाले मस्तपैकी. बघू शकता तुम्ही, एक नंबर वाटतं मित्रांनो असं संध्याकाळच्या वेळेस. एकदम मन शांत होऊन जातं. आणि तुमच्या डोक्यात जर काही विचार असतील किंवा काही राग वगैरे असेल तर, किंवा टेन्शन असेल एखाद्या गोष्टीचं, तर इथं येऊन जर बसलं नदीच्या कडेला तर सगळं दूर होतं. एकदम मस्त वाटतं मनाला मित्रांनो. तर चला आपण अजून थोडंसं पुढं जाऊया आणि बघूया पुढचा व्ह्यू. तर ही मोठी नदी मित्रांनो. आणि ज्यावेळेस पूर येतो, आता आम्ही इथं उभे का, पाठीमागं झाड आहे का, एवढं अक्षरशः पूर्ण पाण्यात राहतं मित्रांनो, खूप पाणी असतं. आणि इकडं समोर एक बंधारा आहे. आणि बघू शकता मित्रांनो, त्या साईडला जे आहे ना, तिकडं ह्या गोदावरी नदीचं मिळण होतं मित्रांनो. त्या साईडनं सिन्नरकडून देव नदी येते मित्रांनो, आणि आपली गोदावरी. तर या दोन्ही नद्यांचं इथं मिळण होतं. आणि इथून हे पुढं वाहत याच्यात पंढरपूरच्या पैठणच्या धरणात जातं मित्रांनो. सॉरी, पंढरपूरच आलं, पैठणच्या धरणामध्ये जातं. बघू शकता तुम्ही. तर आता आपल्या व्हिडिओमध्ये आपले जे मित्र आहे लोट भारत काढायला, ते आता 2 शब्द बोलणार आहे. नाही रे, बोल ना काहीतरी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब लाईक करा, शेअर करा. आणि सपोर्ट करा मित्रांनो आपल्या या नवीन चॅनलला. दररोज असंच एका नव्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया आता, हा व्हिडिओ इथंच थांबूया. आणि अशाच व्हिडिओला दररोज अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तो लाइक ठोको, सब्सक्राइब ठोको, और मिलते अभी नेक्स्ट वीडियो में.